महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची एक महत्त्वाची अपडेट आहे, त्या अपडेटकडे आता जाऊयात. आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला म्हणजे एमसीएला आज सुप्रीम कोर्टाने जबरदस्त फटकारलंय. पवार गटाचे आमदार रोहित पवार जानेवारी 2023 मध्ये एमसीएचे अध्यक्ष झाले. मग एमसीए मध्ये अचानकपणे 401 सदस्यांचा भरणा झाला. यामध्ये रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, सुप्रिया सुळे यांच्या कन्या आणि इतर अनेक नातेवाईक होते, निकटवर्तीय होते. काही दिवसांमध्येच एमसीएच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांना तात्काळ स्थगिती द्यावी अशी याचिका भाजपचे नेते आणि माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी केली. त्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली. या प्रकरणी बुधवारी मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी आहे. त्यामुळे आम्ही निर्णय देणार नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला. पण तसं करताना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला कोर्टाने चांगलेच खडे बोल सुनावलेत. ज्या लोकांना बॅटही धरता येत नाही अशांना सदस्य करून घेतले. पण एकाही विख्यात क्रिकेटपटूला सदस्य करावंसं तुम्हाला वाटलं नाही, या शब्दामध्ये कोर्टाने ताशेरे ओढलेत. आणि याच संदर्भात एमसीएला कोर्टाने झापताना काय काय म्हटलंय बघूया. एमसीएच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करणं हे आम्हाला भाग आहे. कारण या प्रक्रियेमध्ये घराणेशाही आणि पक्षपातीपणा स्पष्ट दिसतोय. एकोणीसशे 86 पासून 2023 पर्यंत तुमच्या सदस्यांची संख्या होती 164. पण 2023 पासून तुम्ही बंपर लॉटरीच काढली. भारतामध्ये ज्येष्ठ आणि विख्यात क्रिकेटपटूंची अजिबातच कमी नाहीये. असे शेकडो निवृत्त क्रिकेटपटू आहेत जे सक्रिय असताना जगात सर्वोत्कृष्ट होते. 300 सदस्यांना घ्यायचंच होतं तर अशा ज्येष्ठ क्रिकेटपटूंना घेणं शक्य होतं. पण नाही, तुम्ही कुणाला सदस्यत्व दिलं? तुम्ही अशा लोकांना सदस्यत्व दिलं ज्यांना क्रिकेटची बॅटही धरता येत नाही. आम्हाला जास्त बोलायला लावूच नका. केवळ क्रिकेटच नाही तर सगळ्याच खेळांमध्ये आता लवाद स्थापन करण्याची गरज आहे. क्रिकेट संस्था चालवण्याची संधी देऊन आपण निवृत्त क्रिकेटपटूंचा सन्मानच करणार आहोत. क्रिकेट हा खेळ अशा महान खेळाडूंमुळे जिवंत आहे, क्रिकेट असोसिएशन्समुळे नाही.